नमस्कार मित्रांनो, मी यशवंत थुटे पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। बऱ्याच दिवसानंतर आज आपण बाहेर फिरायला चाललेलो आहे। मित्रांनो, आज आपण चाललेलो आहोत तिकोना किल्ल्याला भेट देण्यासाठी। हा किल्ला आहे पुण्यावरून लगभग 40 किलोमीटर दूर आणि आता आपण आहोत घुटावडे या गावाजवळ। तुम्ही बघू शकता सगळीकडे सध्या धुक्याचं वातावरण आहे आणि थोडी थंडी पण आहे। आता सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आम्हाला साधारणतः लागणार आहेत 45 मिनिट तिकोना किल्ल्याला पोहोचायला। आणि माझ्यासोबत माझे फ्रेंड्स पण आहेत सोबत। तर हा ब्लॉग खूप जबरदस्त होणार आहे मित्रांनो। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग निघूया। मित्रांनो, आता आपण थांबलेलो आहोत जोशी वडेवाले या रेस्टॉरंटमध्ये। इथून नाश्ता करून आता आपण पुढे जाणार आहोत। तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत तिकोना गावाच्या प्रवेशद्वाराजवळ। माझ्या पाठीमागे बघू शकता हे आहे प्रवेशद्वार आणि आता आपण इथून जो आहे ते किल्ल्याजवळ जाणार आहोत। इथून थोडा रस्ता खराब आहे मित्रांनो। आता आपण तिकोना किल्ल्याच्या पार्किंग लॉटमध्ये पोहोचलो आहोत। आता गाडीला पार्क केले आहे। इथे पार्किंग फी जी आहे ते 2 व्हीलरसाठी 20 रुपये आहेत आणि या बाजूने आता आपला तिकोना किल्ल्याचा जो रस्ता आहे तो इथून जातो। तर आपण थोड्याच वेळात तिकोना किल्ल्यावर ट्रेकिंग चालू करणार आहोत। तर मित्रांनो, आता आपण ट्रेकिंग स्टार्ट केलेली आहे। साधारणतः 1 तास लागणार आहे आपल्याला तिकोना किल्ल्यावर चढायला। आणि आज माझ्यासोबत आहे श्रेयश, नाव सांगा यार तुम्ही आपापले, श्रीकांत आणि प्रज्वल। तर श्रेयसचे भाऊ आहेत आणि हे सुद्धा पुणेमध्येच राहतात, IT जॉब करतात, माझ्यासारखेच कॉर्पोरेट मजदूर। तर आज अचानक प्लॅन बनला की तिकोना किल्ल्याला जायचं आहे। सो सकाळीच उठून आता आम्ही आलो आहे तिकोना किल्ल्यावर आणि आता आपण ट्रेकिंग करणार आहोत। मित्रांनो, हा किल्ला एकदम इझी प्रकारचा आहे। चढण्यासाठी तुम्हाला पायऱ्यासुद्धा मिळतील। इथे 2 रस्ते आहेत, इथे 2 रस्त्यामध्ये एक लेफ्ट घ्यायला लावू। टॉपपर्यंत तर आपण आलेलो आहोत। राजगड एवढा कठीण नाही आहे हा। चढायला चांगल्या प्रकारच्या पायऱ्या आहेत। खालून बघितला तर वाटत आहे की खूप इझी असेल, परंतु खरी चढाई जे आहे ते आता चालू होणार आहे इथून। हे बघा, तो आहे टॉप तिथून आणि इथून या पायऱ्या चालल्यात। हे बघा मित्रांनो,
इथे या ठिकाणाला मेट असे म्हणत असे आधी. या ठिकाणी एक प्रवेशद्वार असेल ज्या ठिकाणी इथली तपासणी वगैरे केली जात असे, परंतु आता एकदम त्याचे अवशेष पण पाहायला मिळत नाही आहे. जे बांधणीचे दगड होते ते तुम्हाला इथे पाहायला मिळतील. चला तर मग आता आपण पुढे निघूया. तर मित्रांनो, इथे मी जे आता उभा आहे हे आहे एक बुरुज, परंतु आता सगळं नामशेष झालेलं आहे. आणि तुम्ही जर तिकोना किल्ल्याची बांधणी बघितली तर ही 3 ते 4 लेवल्समध्ये बांधण्यात आलेली आहे. मी तुम्हाला दाखवतो. आता मी जो आहे तो एका बुरुजवर उभा आहे आणि हे 1 2 3 आणि ती 4 अशा 4 ते 5 लेवलमध्ये या किल्ल्याची बांधणी करण्यात आलेली आहे. आज थंडी असेल वाटलं, परंतु चांगली ऊन आहे आज आणि एकदम डिहायड्रेट होत आहे शरीर. आमची वॉटर बॉटल पण संपत आल्यात. अजून साधारणतः 30 मिनिटं तरी लागतील आम्हाला वर पोहोचायला. मित्रांनो, इथे वाड्याचे अवशेष आपल्याला बघायला मिळतात. जिथे गडावर जेव्हा इथे मावळे राहत होते तेव्हा त्यांच्या राहण्याची व्यवस्था जी आहे ती या वाड्यात केली जात असे. तर आता तुम्ही बघू शकता याचे अवशेष तुम्हाला इथे बघायला मिळत आहे. तिकोना किल्ल्यावरचा बराचसा भाग हा ढासळलेला आहे मित्रांनो, त्यामुळे बऱ्याच गोष्टी इथे नामशेष झालेले आहेत. परंतु जे काही वास्तू इथे बघायला मिळते त्यांचा आदर राखावा आणि ते उद्ध्वस्त नाही झाल्या पाहिजे याची काळजी घ्यायला पाहिजे. मित्रांनो, इथे लेणीमध्ये एक मंदिर इथे बघायला मिळत आहे. हे बघा. जवळपास 2 महिन्यांनी ट्रेकिंगसाठी बाहेर निघालो आहे मी आणि आज अपेक्षेपेक्षा जास्त थकवा येतो आहे. एवढा हा किल्ला आहे नाही. आपण राजगडला गेलेलो आहोत, लोहगडला तर पायऱ्या होता, इथे पण बऱ्याचशा पायऱ्या आहेत, परंतु माहीत नाही जास्त थकवा येत आहे आज. आणि ऊन सावली चालू असल्यामुळे अजून जास्त डिहायड्रेटेड वाटत आहे.
मित्रांनो, तिकोना किल्ल्याला सुद्धा बाले किल्ला आहे. तर आता आपण इथून बाले किल्ल्याची चढाई करणार आहोत. आणि हे बघा, इथून प्रॉपर पायऱ्या आहेत, बट मला माहीत नाही की या पायऱ्या अशाच वर जातील की नाही. श्रेयस आहे का रे अशा पायऱ्या? तर श्रेयस या आधी येऊन गेलेला आहे, तर त्याला माहीत आहे या किल्ल्याबद्दल. मित्रांनो, तुम्ही बघू शकता 45 डिग्री इन्क्लाइन या पायऱ्या आहेत. आणि या पायऱ्या बघून तुम्हाला नक्की हरिहरेश्वर किल्ल्याची आठवण येईल. सो थोडा डेंजर ट्रेक आहे हा. सो लेट्स गो. एवढा ट्रेक मित्रांनो 45 डिग्री एकदम इन्क्लाइन आहे. आणि हा एक बुरुज आहे मित्रांनो. आणि इथून सुद्धा पायऱ्या 45 डिग्री वर आहेत. बापरे, हे बघा मित्रांनो, हे 60 डिग्रीपेक्षा जास्त आहे. फायनली आपण पोहोचलो आहोत मित्रांनो. आता फक्त एक टप्पा बाकी आहे. हा बाले किल्ल्याचा शेवटचा पॉईंट आहे मित्रांनो. अजून एक लेवल आपल्याला वर चढायचं आहे. आणि हा व्ह्यू बघा मित्रांनो. मित्रांनो, इथे आता आपण थोडा वेळ आराम करणार आहोत, कारण की ऊन खूप वाढली आहे आणि आता साधारणतः 1 वाजले आहे. इथे चांगली सावली आहे, 2-3 झाडं आहेत. तर थोडा वेळ आराम करू. त्यानंतर मग हा जो वर आहे तो आहे बाले किल्ला. हा म्हणजे शेवटचा पॉईंट आहे या किल्ल्याचा. मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहे बाले किल्ल्याला. आणि माझ्या पाठीमागे जे बघत आहात हे आहे शिवमंदिर. खाली जे आहे एक लेणी आहे आणि त्याच्यावर जे आहे ते शिवमंदिर जे आहे बांधण्यात आलेलं आहे. हे बघा, इथे नंदी आणि पिंड आहे आणि समोर जे आहे ते आहे शिवमंदिर. मित्रांनो, अनेकांना प्रश्न पडतो की या किल्ल्याचं नाव तिकोना का आहे. तर जर तुम्ही या किल्ल्याला वरून बघितलं तर हा जो किल्ला आहे हा त्रिकोणी आहे. त्यामुळे या किल्ल्याला तिकोना या नावाने ओळखले जाते. आणि इथून खूप मस्त विहंगम असं दृश्य दिसत आहे मित्रांनो.
मित्रांनो, तुम्हाला माहीत नाही दिसत आहे की नाही, थोडे धुकं आहेत. हे जे आहे हे म्हणजे पवना लेक, पवना नदी किंवा पवना लेक. आणि बरेचसे इथे कॅम्पिंगचे साईटसुद्धा दिसत आहे. तो तिकोना किल्ला एवढा मोठा नाही आहे मित्रांनो. 2-3 पॉईंट्स आहेत तिकोना किल्ल्याचे, ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. आणि इथे एक छोटासा तलाव पण बघायला मिळत आहे. मित्रांनो हा होता आजचा ब्लॉग. आजच्या ब्लॉगमध्ये आपण मित्रांनो तिकोना किल्ला एक्सप्लोर केला आहे. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.